नमस्कार मित्रांनो, नोकरी मित्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटी या विषयातला एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. बघा, आपली लोकशाही फक्त संसदेत किंवा विधानसभेत नाहीये, तर ती खऱ्या अर्थाने जिवंत असते गावागावातल्या चावडीवर. आज आपण याच लोकशाहीच्या मूळ पायाबद्दल म्हणजेच ग्राम प्रशासनाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात जिथे लाखो गावं आहेत, तिथे खरी लोकशाही दिल्ली किंवा मुंबईपुरती मर्यादित राहू शकते का? नाही ना. मग ती प्रत्येक गावातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते कशी? या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर दडले ग्रामप्रशासनात. तर मग हे ग्रामप्रशासन म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही गाव पातळीवरची लोकांची स्वतःची सरकार आहे. हिचं काम फक्त प्रशासन चालवणं नाहीये, तर गावाचा विकास करणं, लोकांचं कल्याण साधणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक निर्णयात लोकांचा थेट सहभाग आहे हे पक्क करणं. हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, खरी पायाभरणी आहे. या संपूर्ण प्रणालीच्या इतिहासातनं एक वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं. ते वर्ष होतं 1992. या वर्षी एक अशी क्रांती झाली जिने स्थानिक स्वराज्याच्या कल्पनेला एका शक्तिशाली घटनात्मक आदेशात बदलून टाकलं. आणि ती क्रांती होती 73वी घटना दुरुस्ती. पण ऐका, हा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. याची मुळं खूप खोलवर 1882 मध्ये रुजली होती, जेव्हा लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य ही संकल्पना मांडली. मग स्वातंत्र्यानंतर 1957 साली बलवंतराय मेहता समितीने त्याला पंचायत राज असे एक ठोस स्वरूप दिलं. पुढे 1977 मध्ये अशोक मेहता समितीने ते अधिक मजबूत कसा करता येईल हे सुचवलं. आणि या जवळपास 100 वर्षांच्या प्रवासाचा जो कळस होता ना, तो म्हणजे 1992 सालची 73वी घटना दुरुस्ती, ज्याने या कल्पनेला कायद्याचं, घटनेचं कवच दिलं. आता या घटना दुरुस्तीमुळे नेमकं काय बदललं? खूप काही बदललं. 24 एप्रिल 1993ला हा कायदा लागू झाला आणि म्हणूनच हा दिवस आपण आज राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. संविधानात एक संपूर्ण नवीन भाग 9 आणि एक नवी 11वी अनुसूची जोडली गेली. या अनुसूचीमुळे ग्रामपंचायतींना तब्बल 29 विषयांवर निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले. याचा सरळ अर्थ असा होता की पंचायत राज आता फक्त एक चांगली कल्पना राहिली नाही, तर ते एक घटनात्मक बंधन बनलं, एक जबाबदारी बनली. बरं, या कायद्याने पंचायत राजसाठी एक अगदी स्पष्ट 3 स्तरांची रचना तयार केली. चला ती रचना समजून घेऊया. ही रचना एकदम पिरॅमिडसारखी आहे. बघा, सर्वात वर जिल्हा पातळीवर असते जिल्हा परिषद, त्याच्या खाली तालुका किंवा ब्लॉक लेव्हलला असते पंचायत समिती, आणि या पिरॅमिडचा जो पाया आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा स्तर आहे, तो म्हणजे गाव पातळीवरची ग्रामपंचायत. याच त्रिस्तरीय रचनेमुळे प्रशासन थेट गावाच्या दारापर्यंत पोहोचतं. आता आपण या प्रणालीच्या अगदी हृदयाकडे जाऊया, म्हणजे त्या ठिकाणी जिथे सामान्य नागरिक थेट प्रशासनाला जोडले जातात. आणि ते ठिकाण म्हणजे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत. या दोन्हींमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ग्रामसभा म्हणजे काय, तर गावातील सगळे पात्र मतदार ही थेट लोकशाहीची सर्वोच्च आणि मूलभूत संस्था आहे. आपण तिला ग्रामप्रशासनाचा आत्मा म्हणू शकतो. आणि ग्रामपंचायत म्हणजे काय, तर लोकांनी निवडून दिलेली कार्यकारी संस्था. यात सरपंच आणि पंच असतात. ही संस्था रोजच्या प्रशासनासाठी जबाबदार असते. जणू काही ते शरीर आहे. आत्मा आणि शरीर असा हा फरक आहे. आणि लोकशाहीचा आत्मा टिकतो कशावर, तर नियमित निवडणुकांवर. म्हणूनच ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षांसाठी ठरवून दिलेला आहे. आणि समजा काही कारणांनी ती मुदतीपूर्वी विसर्जित झालीच, तर पुढच्या 6 महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका घेणं बंधनकारक आहे. म्हणजेच लोकांची सत्ता कधीही थांबत नाही. आता या निवडणुकांमध्ये उभं कोण राहू शकतं, तर यासाठी वयाची अट आहे फक्त 21 वर्ष. हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे, कारण यामुळे तरुण नेतृत्वाला थेट गावच्या राजकारणात संधी मिळते, नवीन विचार पुढे येतात. या प्रणालीतला कदाचित सगळ्यात क्रांतिकारी भाग कोणता असेल, तर तो म्हणजे आरक्षण. अनुसूचित जाती जमातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात. पण खरा बदल घडवला तो महिला आरक्षणाने. कायद्याने कमीत कमी 33% जागा महिलांसाठी राखीव आहेत, आणि अनेक राज्यांनी तर हा आकडा 50%पर्यंत नेला आहे. खरं सांगतो, या एका तरतुदीने गाव पातळीवरच्या राजकारणाचं सामाजिक चित्रच बदलून टाकलं आहे. मग ग्रामपंचायतीची जबाबदारी नक्की काय असते? ती खूप मोठी आहे. विचार करा, गावातल्या पाण्याच्या पुरवठ्यापासून स्वच्छतेपर्यंत, रस्त्यांपासून दिवाबत्तीपर्यंत ही सगळी प्रशासकीय कामं ग्रामपंचायत पाहते. एवढंच नाही तर घरकुल योजना, रोजगार हमीसारखी विकासाची कामंही करते. आणि कधीकधी तर गावातले छोटे मोठे तंटे मिटवून न्यायाधीशाची एक मर्यादित भूमिकाही बजावते. अर्थातच एवढी मोठी व्यवस्था चालवायची म्हणजे 2 गोष्टी लागतात.
एक निष्पक्षता आणि दुसरी पैसा. तर मग यासाठी घटनात्मक आधार काय आहे आणि या प्रणालीसमोर आज कोणती आव्हानं उभी आहेत तेही बघूया. यासाठी घटनेने 2 मजबूत स्तंभ उभे केले आहेत. पहिला आहे राज्य निवडणूक आयोग, ज्याची जबाबदारी आहे निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याची. आणि दुसरा आहे राज्य वित्त आयोग, जो दर 5 वर्षांनी राज्याच्या तिजोरीतून पंचायतींना किती निधी द्यायचा याची शिफारस करतो. एक लोकशाही टिकवतो तर दुसरा विकास टिकवतो. पण कागदावरची ही आदर्श व्यवस्था प्रत्यक्षात तितकीच प्रभावी आहे का? दुर्दैवाने नाही. आजही अनेक पंचायती निधीसाठी पूर्णपणे सरकारी अनुदानांवर अवलंबून आहेत. त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होतो, निवडून आलेल्या सदस्यांना अनेकदा पुरेसं प्रशिक्षणच मिळत नाही. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ज्या ग्रामसभेला आपण आत्मा म्हटलंय तिथेच लोकांचा सहभाग खूप कमी दिसतो. मग यावर उपाय काय? पुढे जाण्याचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. पंचायतींना स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी अधिक आर्थिक अधिकार द्यावे लागतील. कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा म्हणजे कम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर वाढवावा लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसभांना पुन्हा जिवंत करून लोकांचा सहभाग वाढवावा लागेल. आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना सतत प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवावं लागेल. शेवटी एक प्रश्न उरतोच. लोकांचा वाढता सहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद हे 2 घटक मिळून खरंच पंचायत राजचं भविष्य बदलू शकतील का? आपल्या गाव पातळीवरच्या लोकशाहीला आणखी मजबूत करू शकतील का? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांच्या सहभागावर अवलंबून आहे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.